नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शोभा एज्युकेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत पोलीस भरती प्रश्नपत्रिका. चला तर मग पाहूया. गंगा अधिक ओक हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? त्याचं उत्तर आहे गंगोक. प्रश्न क्रमांक 2, ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. त्याचं उत्तर आहे सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी एककार्ता. तिसरा प्रश्न, ती चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. तृतीयाकरण, कारण की विभक्तीमध्ये ने प्रत्यय लागतो ते तृतीयामध्ये ने शिते. खालील पैकी कोणत्या वर्णाचा पूर्वी स्वर आहे? अम. तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यातील कोणत्या दोन प्रयोगाचा संकर झाला आहे? कर्तरी भावी. 6वा प्रश्न, पुढील वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. आम्ही जातो आमच्या गावा. केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 7, भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष. ऐन जमावबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? त्याचं उत्तर आहे अरबी. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो या वाक्यातील कर्म ओळखा. आपले अभिनंदन. जे दुःखात आहेत ते रडतात व जे सध्या सुखात आहेत ते आनंद साजरा करतात या अर्थाची म्हण कोणती ते सांगा. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शोभा एज्युकेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत पोलीस भरती प्रश्नपत्रिका. चला तर मग पाहूया. गंगा अधिक ओक हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? त्याचं उत्तर आहे गंगोक. प्रश्न क्रमांक 2, ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. त्याचं उत्तर आहे सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी एककार्ता. तिसरा प्रश्न, ती चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. तृतीयाकरण, कारण की विभक्तीमध्ये ने प्रत्यय लागतो ते तृतीयामध्ये ने शिते. खालील पैकी कोणत्या वर्णाचा पूर्वी स्वर आहे? अम. तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यातील कोणत्या दोन प्रयोगाचा संकर झाला आहे? कर्तरी भावी. 6वा प्रश्न, पुढील वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. आम्ही जातो आमच्या गावा. केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 7, भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष. ऐन जमावबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? त्याचं उत्तर आहे अरबी. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो या वाक्यातील कर्म ओळखा. आपले अभिनंदन. जे दुःखात आहेत ते रडतात व जे सध्या सुखात आहेत ते आनंद साजरा करतात या अर्थाची म्हण कोणती ते सांगा. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात. 23वा प्रश्न आहे, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा. आता ह्याचं उत्तर आहे रीती वर्तमानकाळ, म्हणजे चालू रीते. की प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे लाडू खाते म्हणजे तो चालू काळ म्हणून रीती वर्तमानकाळ. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.
क्रियाविशेषण. विशेषण साधित, क्रियाविशेषण अव्यय. गड आला पण सिंह गेला हे द्यायचे उपवाक्य आहे. न्यूनत्वबोधक. 39वा प्रश्न. कांदा पडला पेवात, पिसला हिंडे गावात ही म्हण कोणत्या बाबतीत आहे? वराडी. निढळ शब्दाचा अर्थ काय? कपाळ. पैरण या शब्दाचा अर्थ सांगा. सैल, सदर. हालापेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाला खालील पर्यायातून योग्य शब्द सांगा. तितिक्षा. व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. अतिंद्रिय. व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. अतिंद्रिय. 44वा प्रश्न. तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. अलुक तत्पुरुष समास. रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व. अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? उपसर्ग गटित. 47. आज गाडीत अतोनात गर्दी होती. विधानार्थी वाक्य. पोर, मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जातात? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. चित्रकार कुंचल्याचे चित्र काढतो. विभक्तीचा अर्थ कोणता? संबंध. षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते? चा, ची, चे. तर आपण आज पाहिली धाराशिवची पोलीस भरती 2026 ची प्रश्नपत्रिका. तर हे सगळे GK चे प्रश्न होते त्यामध्ये आलेले.